गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ मी अपलोड करतोय आणि या व्हिडिओमध्ये आज आपण क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मेन्सुरेशन अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यावरती काही जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे सोल्युशन्स पाहणार आहोत. तर चला मग स्टार्ट करूया. तर इथे माझ्याकडे एक पी-डी-एफ आहे. त्याच्यामधले काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आपण घेऊया आणि हे प्रिव्हियस पेपर्समध्ये आलेले प्रॉब्लेम्स आहेत. बघू शकता तुम्ही इथे आणि किती मार्क्ससाठी आलेले आहेत. म्हणजे हे अगदी 2014 पासून पुढे जे काही एक्झाम झालेले आहेत त्यांच्यासाठी आलेले हे प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला सुद्धा येऊ शकतात. नाही आले तर त्यांच्यासारख्या प्रॉब्लेमचं आपण ते सोल्युशन्स पाहणार आहोत. तर व्हॅल्यूज बदलून येऊ शकतात. एक चांगलासा सराव होईल म्हणून हे मी इथे घेतलेलं आहे. तर हा पहिला प्रॉब्लेम तुम्ही पाहू शकता इथे. The radius of a circle is 7 centimeter. Find the circumference of the circle. मार्च 2014 ला एका मार्कसाठी आलेला आहे. सोपा आहे, कोणी सॉल्व्ह करू शकतं. अगदी 8वीचा प्रश्न येतो. आपण घेऊया सेकंड प्रॉब्लेम. ओके, 4 मार्क्ससाठी आलेला आहे 2014 ला. ठीक आहे. ओके. The sum of length, breadth and height of a cuboid is 38 centimeter and the length of its diagonal is 22 centimeter. Find the total surface area of cuboid. क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, तर गिवन काय आहे, तर त्याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट यांची सम गिवन आहे आणि त्याचा डायगोनल गिवन आहे. राईट. तर अगोदर मी इथे काही गोष्टी लिहून घेतो. सोल्युशन 4 मार्क्ससाठी असं लिहायचंय. फॉर दी क्युबॉइड एल प्लस बी प्लस एच म्हणजे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट यांची सम गिवन आहे, जी आहे 38 सेंटीमीटर. त्याचा डायगोनल गिवन आहे. डायगोनल इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. ह्या दोनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला फाइंड करायचा आहे टोटल सरफेस एरिया त्याचा. ठीक आहे. चला मग कसं याला सॉल्व्ह करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर जो डायगोनल गिवन आहे तो मी घेतो. इथे रिझन देऊया आपण गिवन म्हणून. ओके, therefore L प्लस होल्ड ऑन अ सेकंड, एच काढूया अगोदर आपण. सो सॉरी, डी फॉर डायगोनल ऑफ क्युबॉइड जो आहे 22 सेंटीमीटर, पण त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डायगोनल ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे एल बी आणि एच यांच्या स्क्वेअरची सम असते डायगोनल म्हणजे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आहे, तिथे आपण फॉर्म्युला लिहूयात. त्याच्यानंतर डायगोनल तर गिवन आहे. किती आहे तो डायगोनल? 22 सेंटीमीटर. जसं इथे तुम्ही पाहू शकता 22 सेंटीमीटर इज इक्वल टू अंडर रूट एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ऑलराईट, हे गिवन आहे. तर आपण काय करूया, याचं याचं रॅडिकल साईन काढून टाकण्यासाठी बोथ साईडचे स्क्वेअर्स करूयात. therefore एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इक्वल्स टू 22 चा स्क्वेअर होईल. इथे आपण काय केलं, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर याला आपण एक नंबर देऊया किंवा अगोदर स्क्वेअर करून घेऊया. 22 चा स्क्वेअर करायचा आपल्याला. therefore हे एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू 22 चा स्क्वेअर आहे मित्रांनो 484. ओके, याला नंबर 1 देऊया, त्याची गरज आपल्याला पुढे पडणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला आणखी एक गोष्ट गिवन आहे की नाव एल प्लस बी प्लस एच हे गिवन आहे 38 सेंटीमीटर. राईट. तर हे गिवन आहे, तर रिझन लिहितो मी गिवन. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, बोथ साइडचे स्क्वेअर्स करून घेऊयात. therefore in bracket L plus B plus H whole bracket square equals to 38 square. काय केलं आपण इथे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ओके, असं का करावं लागते हे मी पुढे एक्सप्लेन करेल. आता आपण 8th स्टँडर्ड मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता पहा. a plus b plus c whole bracket square is equal to a square plus b square plus c square plus
2AB प्लस 2BC प्लस 2AC हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. बस तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. फक्त ABCच्या ऐवजी L, B आणि H आलेले आहेत इथे. ओके, लेट मी क्लिअर दिस. ओके, त्याच फॉर्म्युलाचं आपण इथे एक्सपेन्शन करणार आहोत. तर फॉर्म्युला काय असेल? L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअर प्लस 2LB प्लस 2BH प्लस 2LH इज इक्वल टू, आता या साईडला 38चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, तो आहे 1444. ओके, आणि इथे तुम्ही रिझन लिहू शकता, सिन्स A प्लस B प्लस C होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC. ओके, हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर सिम्प्लिफाय करूया. या साईडला हे L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअर जशाच तसं ठेवूया आणि पुढच्या ज्या 3 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये 2 ला कॉमन काढूया आणि ब्रॅकेटमध्ये आपण शिल्लक ठेवू शकतो LB प्लस BH प्लस LH आणि राईट साईडला असेल 1444. ओके, नाउ नेक्स्ट आपल्याकडे 1 या स्टेटमेंटमध्ये म्हणजे या ठिकाणी L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, जी आहे 484 plus remaining part 2 in bracket LB plus BH plus LH equals to 1444. Alright, इथे आपण रिझन लिहू शकतो फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. त्याच्यानंतर ओके, नाव 2 in bracket LB plus BH plus LH equals to 1444 आणि हा 484 जो आहे तो राईट साईडला जाईल पण तो निगेटिव्ह होईल, दॅट इज मायनस 484. ओके, सो वी गेट 2 in bracket LB plus BH plus LH equals to 1444 minus 484 हे आपल्याला 960 असे मिळेल. तर याला आपण स्टेटमेंट नंबर 2 देऊया. ऑलराईट, ओके, नाव फाइंड काय करायचं आपल्याला? टोटल सरफेस एरिया. राईट, जसं तुम्ही वर पाहू शकता, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2 in bracket LB प्लस PH प्लस LH असा आहे, हा फॉर्म्युला आहे. सो आपण इथे रिझन लिहूया फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा टोटल सरफेस एरिया असाच ठेवूया, पण 2 in bracket LB प्लस BH प्लस LH याची जी व्हॅल्यू आहे ती 2 मध्ये आपण सांगितलेली, ती आहे 960. therefore टोटल सरफेस एरिया ऑफ cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH याची व्हॅल्यू आहे 960. ऑलराईट, 960 स्क्वेअर सेंटीमीटर, कारण युनिट सेंटीमीटर आहे, इथे रिझन लिहूया आपण फ्रॉम स्टेटमेंट नंबर 2. तर अशा प्रकारे हे आन्सर आपण फाइंड केलेलं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड विच इज 960 स्क्वेअर सेंटीमीटर. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ऑलराईट, बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, there are 3 stair steps as shown in the figure. ओके, थोडस स्पेलिंग मिस्टेक दिसते इथे, नो प्रॉब्लेम. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? 3 स्टेप्स दिसत आहेत या स्टेअर मध्ये. each stair step has width 25 centimeter, height 12 centimeter and length 50 centimeter. ओके, लेंथ 50 आहे, देन त्याची हाईट जी आहे 12 centimeter आणि त्याची विड्थ जी आहे
25 सेंटीमीटर आहे प्रत्येक या स्टेअरची. ठीक आहे. ओके. तर आपल्याला काय करायचंय पुढे? हाऊ मेनी ब्रिक्स हॅव बीन युज्ड इन इट? ऑफ each brick is 12.5 सेंटीमीटर टाइम्स 6.25 सेंटीमीटर टाइम्स 4 सेंटीमीटर आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा या स्टेअर बनवण्यासाठी जर एका ब्रिकचे डायमेन्शन्स हे असे असतील तर अशा किती ब्रिक्स म्हणजे किती विटा लागणार आहेत? मार्च 2014 ला 5 मार्कसाठी आलेला प्रश्न आहे. त्यावेळेस 5 मार्कसाठीचे क्वेश्चन सुद्धा होते जे आपल्याला हायेस्ट आता 4 मार्कसाठी आहे. तर आपण त्या मार्क्स प्रमाणे इथे याला सॉल्व्ह करूया. ओके. चला. तर सगळ्यात अगोदर आपण सांगूयात की ही जी स्टेअर आहे ती क्युबॉइड शेपची आहे. ओके. The figure has stair steps of 6 cuboid shapes. आता मी 6 cuboid shapes का म्हणालो? थोडंसं इथे तुम्ही लक्ष द्या की या स्टेअर मध्ये जर आपण याला थोडंसं असं केलं अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता की ही जी काही स्टेअर बनलेली आहे त्याच्यामध्ये एकूण किती क्युबॉइड्स आहेत अशा सेम प्रकारचे. तर इथे 1 आहे, या लाईनमध्ये 2 आहेत आणि इथे 3 आहेत. तर एकूण असे 6 क्युबॉइड्स तुम्हाला इथे दिसत असतील. तर आपल्याला काय करायचंय? या पूर्ण हे काही स्टेअर स्टेप्स आहेत त्याचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. तर मग एकाच क्युबॉइडचा व्हॉल्यूम फाइंड करून जर आपण 6 टाइम्स केलं त्याला तर पूर्ण ह्या स्टेअर स्टेप्सचा व्हॉल्यूम मिळणार आहे. त्याच्यामुळे मी असं लिहिलंय द फिगर हॅज स्टेअर स्टेप्स ऑफ 6 cuboid shapes with dimensions डायमेन्शन्स काय आहेत मग त्याची? त्याची लेंथ तुम्हाला दिसत आहे 50 सेंटीमीटर बाय त्याची विड्थ आहे 25 सेंटीमीटर आणि हाईट तुम्हाला दिसत आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. Therefore, व्हॉल्यूम ऑफ stair steps equals to हे 6 आहेत म्हणून 6 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ 1 क्युबॉइड. ओके. एका क्युबॉइडच्या व्हॉल्यूमला 6 टाइम्स आपण करूया. म्हणजेच हे होईल 6 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ 1 क्युबॉइड काय असतो मित्रांनो? L प्लस बी प्लस एच. मी वर डिक्लेअर केलं नाही तर मी डिरेक्टली लिहू शकतो. लेंथ आहे 50 सेंटीमीटर. देन ब्रीथ आहे त्याची 25 सेंटीमीटर. सेंटीमीटर लिहिण्याची गरज नाही. आणि हाईट दिसते 12 सेंटीमीटर. तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर हे इथं 90,000 cubic centimeter. So we have volume of stair steps is equal to 90,000 square centimeter. तर मी ते लिहितो इथे volume of stair steps equals to 90,000 cubic centimeter. ओके. याला नंबर देऊया आपण 1. त्याच्यानंतर आता हे जे स्टेअर स्टेप्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत? काही ब्रिक्स पासून बनलेले आहेत. ओके. इथे तुम्ही पाहू शकता आणि त्या ब्रिक्सचे डायमेन्शन्स आहेत 12.5 सेंटीमीटर बाय 6.25 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर. तर आपण अगोदर लिहूया the stair steps are made of cuboid shaped bricks with dimension with dimensions. आता डायमेन्शन्स काय इथे दिलेले आहेत. 12.5 सेंटीमीटर बाय 6.25 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर विच इज गिवन. ही गिवन इन्फॉर्मेशन आहे, ऑलवेज ट्रू असेल. Therefore, आपण काय करूया व्हॉल्यूम ऑफ सच अ वन ब्रिक फाइंड करूया अगोदर. सो व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक इक्वल्स टू लेंथ ब्रेथ आणि हाईट यांचं प्रोडक्ट असेल. म्हणजेच मी डिरेक्टली लिहितो 12.5 टाइम्स 6.25 टाइम्स 4.
ऑलराईट. आणि याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर हे येईल 300 क्युबिक सेंटीमीटर. याला नंबर देऊया आपण 2. आता पहा, वरचा जो वरची जी सॉलिड फिगर आहे ती मोठी आहे आणि अशा छोट्या छोट्या सारख्या सॉलिड फिगर पासून ती बनलेली आहे. म्हणजेच अशा किती छोट्या सॉलिड फिगर्स या या मोठ्या सॉलिड फिगरला बनवण्यासाठी लागलेले असतात. म्हणजे नंबर ऑफ स्मॉल सॉलिड फिगर ते काढायचं असेल तर आपण जी मोठी सॉलिड फिगर आहे त्याच्या व्हॉल्यूमला एका छोट्या सॉलिड फिगरच्या व्हॉल्यूमने डिवाइड करत असतो. सो आपण लिहूया इथे therefore number of bricks number of bricks used to form the steps equals to volume of stair steps divided by volume of one brick. ओके. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे न्यूमरिक फॉर्म मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. सो व्हॉल्यूम ऑफ स्टेअर स्टेप्स आपण फाइंड केलेला आहे, ते आहे 90,000 क्युबिक सेंटीमीटर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सच अ वन ब्रिक इज 300 क्युबिक सेंटीमीटर. हे दोन झिरोज कॅन्सल, हे दोन झिरोज कॅन्सल, 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो वी गेट 300 answer. Therefore 300 such bricks are used to make किंवा फॉर्म लिहू शकता टू मेक दी स्टॅर स्टेप्स. तर अशा प्रकारे हे आपला आन्सर आहे 300 ब्रिक्स. ओके. तर तुम्ही याला 4 मार्क्ससाठी ट्रीट करू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. बोलूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. Okay, next question I find the area of sector of circle having radius 6 centimeter and uh, length of the arc पाहिजे होतं. Okay, R झाले arc ARC is 15 सेंटीमीटर. ऑक्टोबर 2014 ला विचारलेला प्रश्न. एका मार्कासाठी मी थोडं स्किप करतो. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा बघा. A is equal to L times R divided by 2. जिथे A म्हणजे एरिया ऑफ सेक्टर असेल, L म्हणजे लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क असेल, R म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल असेल, डिवाइडेड बाय 2. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एक मार्क साठी मी याला स्किप करतो. आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ऑलराईट. ओके, हा आहे नेक्स्ट क्वेश्चन. The dimensions of metallic cuboid are 44 centimeter by 42 centimeter by 21 centimeter and it is molten म्हणजे मेल्टेड असं आहे. थर्ड फॉर्म आहे त्याचा तो मेल्टचा. अँड रिकास्ट इनटू ए स्क्वेअर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर. बघा काय केलेलं आहे इथे, ही एक क्युबॉइड आहे आणि या क्युबॉइडचे डायमेन्शन्स आहेत. या डायमेन्शनचा क्युबॉइड मेल्ट केला, वितळला आणि त्याच्यापासून एक रिकास्ट केला, एक स्क्वेअर म्हणजे त्याच्यापासून एक गोल बनवला, एक स्क्वेअर बनवला. तर त्या गोलाचा, त्या स्क्वेअरचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता सरफेस एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 πr स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला अगोदर रेडियस ऑफ दी स्क्वेअर फाइंड करावे लागेल. आणि दुसरी गोष्ट बघा, एक सॉलिड जर मेल्ट केलं आणि त्याच्यापासून दुसरा सॉलिड बनवला तर अशा वेळेस दोन्ही सॉलिडचा व्हॉल्यूम हा सारखा असतो. मीनिंग व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड और मेटॅलिक क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर विच इज मेड. हे इक्वल असणार आहे. पण स्क्वेअर साठी आपल्याला अगोदर म्हणजे स्क्वेअरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा, सरफेस एरिया, त्यासाठी रेडियस फाइंड करावी लागेल. तर गिवन इन्फॉर्मेशन लिहूया आपण फॉर द किंवा डायमेन्शन्स ऑफ मेटॅलिक क्युबॉइड. ते लिहूया आपण डायमेन्शन्स. अक्षराकडे लक्ष देऊ नका तुम्ही, जस्ट समजून घ्या. डायमेन्शन्स ऑफ मेटॅलिक क्युबॉइड
R 44 centimeter by 42 centimeter by 21 centimeter. ओके, हे गिवन आहे. अँड आता रिकास्ट केलेलं आहे. ओके, दी मेटॅलिक cuboid is melted and recasted into a sphere. ही सुद्धा गोष्ट गिवन आहे. असं जेव्हा असतं त्यावेळेस therefore volume of metallic cuboid which must be equal to volume of the recasted sphere. Alright, तर मी थोडं असं लिहितो. Therefore volume of sphere equals to volume of metallic cuboid. आता व्हॉल्यूम ऑफ स्फेअरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, विच इज इक्वल टू 1/3 पाय r square h, right? Hold on a second. Sorry, it's not cone आहे स्फेअर, राईट. सो व्हॉल्यूम ऑफ स्फेअर फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर इज इक्वल टू 4/3 pi r cube which is equal to व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक क्युबॉइड म्हणजेच L इंटू बी इंटू एच, हा फॉर्म्युला आहे. सो इथे आपण व्हॅल्यूज पुट करूया. 4/3 पायची व्हॅल्यू घेऊया 22/7 टाइम्स r क्यूब इक्वल टू LBH काय आहे तर डायमेन्शन्स आहे. तर डायमेन्शन्स किती गिवन आहेत? 44/42/21. व्हॅल्यूज रिप्लेस केल्या. त्याच्यानंतर आर फाइंड करायचं ना आपल्याला. सो आर क्यूब इक्वल्स टू 44 टाइम्स 42 टाइम्स 21. आणि इथे जे डिनॉमिनेटर मध्ये दोघं जण आलेले ना 7 आणि 3, इथे मल्टिप्लाय करूया आपण त्याला. ते होतील 3 इंटू 7 किंवा 7 इंटू 3. आणि लेफ्ट साइडला जे न्यूमरेटर्स मध्ये आहेत 4 आणि 22 हे इथे डिनॉमिनेटर मध्ये येतील. सो वी गेट 4 इंटू 22, राईट. त्याच्यानंतर मी काय करतो 11 याला मल्टिप्लाय करतो. सॉरी 2 ने मल्टिप्लाय करूया अगोदर. तर इथे 11 येईल, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे 21 येईल. अगेन 11 1 जो 11, 11 4 जो 44, देन 4 4 कॅन्सल आउट होईल. आणि r चा जो क्यूब असणार आहे, r चा क्यूब येईल 21 हे, देन हे 21 इंटू 21, देन 3 टाइम्स 7 सुद्धा काय होतं 21, meaning 21 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये दिसत आहे, सर 21 चा आपण क्यूब लिहू शकतो. ऑलराइट, ओके. Therefore r cube equals to the cube of 21. Therefore r equals to 21 सेंटीमीटर. ओके, इथे आपण क्यूब रूट्स घेतले बोथ साइडचे. टेकिंग क्यूब रूट्स ऑफ बोथ साइड्स. सो आर म्हणजेच रेडियस ऑफ दी स्क्वेअर आपल्याला मिळालेली. आता आपण याचा सरफेस एरिया मात्र काढू शकतो. ऑलराइट, नाव surface area of a sphere equals to, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो असतो 4 pi r square. ऑलराइट, व्हॅल्यूज पुट करा. 4 जशाच तसे 22/7 घेऊया आपण याची व्हॅल्यू. आणि r म्हणजेच काय आहे 21 चा स्क्वेअर, दॅट इज 21 टाइम्स 21. 7 ने एका 21 ला कॅन्सल करूया, हे 3 येईल. म्हणजेच 4 टाइम्स, ओके 4 टाइम्स 22 लगेच करून टाकतो मी 88. आणि 21 टाइम 3 63. आणि हे कॅल्क्युलेशन असेल 5544. therefore final answer, surface area of the sphere is 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे 4 मार्क्ससाठी आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ओके,
आणि पुढचा प्रॉब्लेम आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. आय होप तुम्हाला तो व्यवस्थित समजेल. चला वळूया पुढच्या प्रॉब्लेमकडे. ओके, इथला क्वेश्चन नंबर 6. वॉटर फ्लोज ॲट द रेट ऑफ 10 मीटर पर मिनिट. ओके, पर मिनिट डबल झालेलं आहे. एकच मिनिट. पर मिनिट 2 वेळेस आलेले आहे. याला कट करतो मी. Water flows at the rate of 10 meter per minute through a cylindrical pipe having its diameter 22 millimeter. Okay. How much time will it take to fill a conical vessel of a base diameter 40 centimeter and depth is 24 centimeter? बघूया याला कसं सॉल्व करता येईल ते. ठीक आहे. खूपच इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे आणि अंडरस्टँडिंग याच्यामध्ये आपल्याला खूप लागणार आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन काय म्हणतोय? वॉटर फ्लोज ॲट द रेट ऑफ 10 meters per minute. ओके, सगळ्यात अगोदर मी वॉटर फ्लो लिहितो. ओके, चला समजून घेऊया अगोदर. वॉटर फ्लो होण्याचा रेट आहे 10 मीटर पर मिनिट. ठीक आहे. थ्रू अ सिलेंड्रिकल पाईप, आणि हा सिलेंड्रिकल पाईप थ्रू फ्लो होतोय वॉटर, ज्याचा डायमीटर आपल्याला गिवन आहे 20 मिलीमीटर. आपण त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूयात नंतर. Okay. How much time will it take to fill a conical vessel of base diameter 40 centimeter and depth is 24 centimeter? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. चला, तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, जो हा सिलेंड्रिकल पाईप आहे ना, सिलेंड्रिकल पाईप ते काढतो. सिलेंड्रिकल पाईप समजेल तुम्हाला. हा सिलेंड्रिकल पाईप आहे असं कन्सिडर करा, ज्याचा डायमीटर गिवन आहे मित्रांनो 20 मिलीमीटर. ओके, 20 मिलीमीटर म्हणजेच रेडियस काय असणार आहे 10 मिलीमीटर. ओके, लिहून टाकतो मी इथे. हिअर diameter of cylindrical pipe is equal to 20 millimeter, that is 2 centimeter. Therefore radius काय असेल मग, रेडियसला आपण काय करूयात कॅपिटल आर म्हणूया, which must be equal to 2 by 2, that is 1 centimeter. Okay, radius of the सिलेंड्रिकल पाईप जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, असं आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगितलेली, वॉटर फ्लोज ॲट द रेट ऑफ 10 meters per minute. नाव वॉटर फ्लोज थ्रू this pipe at the rate of, बघा रेट काय घेऊन आहे त्याचा 10 meters per minute. ओके, आता 10 meters per minute म्हणल्याच्या नंतर आपण त्याला असे लिहू शकतो, which must be equal to 10 times 100 centimeter per minute. ओके, मी इथे काय केलेलं, कारण सगळे डायमेन्शन्स आपण जे आहेत ते म्हणजे मेजर्स ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेंटीमीटर मध्ये घेतोय, आणि इथे मात्र वॉटर फ्लोचा रेट आहे मीटर्स मध्ये घेऊन आहे 10 meters per minute, म्हणजेच 10 जशास तसं घेतलं आणि ह्या मीटर्सला मी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो मी इथे मीटरच्या ऐवजी 100 सेंटीमीटर लिहिलं पर मिनिट, which give us the value of 1000 centimeter per minute. ओके, ही गोष्ट समजून घ्या. वॉटर फ्लोचा रेट आपण एका मिनिटाला सेंटीमीटर मध्ये फाइंड केलेला आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये जेवढं काय, हे काही सपोज पाईप असणार आहे सिलेंड्रिकल पाईप, तो काय करतो एका मिनिटाला एवढा त्याचा फ्लो आहे, म्हणजे एवढा वाहतो. ओके, म्हणजेच ते पाणी याच्यामध्ये बसत असेल असं. म्हणजेच आपल्याला ह्या सिलेंड्रिकल शेप जो आहे ना, हा सिलेंड्रिकल पाईप, त्याची लेंथ गिवन आहे, राईट, लेंथ.
आणि हा पाईप पूर्ण पाण्याने भरणार असणार आहे. आता इथे लेंथ जरी असेल तरी आपल्यासाठी ती सिलेंडरची हाईट असणार आहे. ओके, इथे लेंथ कारण पाईप आडवा आहे ना, त्याच्यामुळे L इज इक्वल टू एच. आणि हे एच म्हणजेच काय आहे, जे इथे गिवन होते ना फ्लोचा रेट, वॉटर फ्लोचा रेट जो 10 मीटर्स पर मिनिट होता, आपण एका मिनिटामध्ये ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे एका मिनिटामध्ये ही लेंथ जी असणार आहे त्या पाईपची पाण्याने पूर्ण भरते किती, 100 सेंटीमीटर. म्हणजेच एका मिनिटामध्ये जे पाणी हे फ्लो करणार आहे, जे पूर्ण भरलेलं असेल ऑफकोर्स, पण त्या भरलेल्या पाण्याची लेंथ जी आहे ती 100 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे सिलेंड्रिकल जे शेप आहे त्याची हाईट आलेली आहे, सॉरी नॉट 100, 1000 सेंटीमीटर. आणि डायमीटर 20 मिलीमीटर, आपण रेडियस मध्ये कन्वर्ट केलं त्याला, हे 1 सेंटीमीटर आलेलं आहे. ओके, आता समजून घ्या याचा मीनिंग काय, की एका मिनिटामध्ये इथे जो काही मी ते सिलेंड्रिकल पाईप काढलेला आहे हा पूर्ण भरतो एका मिनिटामध्ये. ठीक आहे, अर्थात पाणी फ्लो होते म्हणजे पूर्ण भरून जात असेल पाईप, बरोबर. आणि या पाईपचे डायमेन्शन्स म्हणजे काय, 1 सेंटीमीटर त्याची रेडियस आहे. आणि हाईट म्हणजे लेंथ म्हणजे आपल्यासाठी हाईट ती 1000 सेंटीमीटर आहे. म्हणजेच आपण त्याचा व्हॉल्यूम काढूया की एका मिनिटाला अ, हा पाईप किती भरतो. ओके, एका मिनिटासाठीच आपण हा फ्लो काढलेला आहे. therefore the volume the volume of pipe which is cylindrical, of course, pipe, the volume of pipe uh, इज इक्वल टू, एका मिनिटासाठी काढतोय लक्षात घ्या, एका मिनिटासाठी आपण हा पाईप किती व्हॉल्यूम भरून पाणी पुढे टाकतोय हे आपण काढतोय. द व्हॉल्यूम ऑफ पाईप विच फ्लोज विथ वॉटर इन 1 मिनिट. ओके, किंवा आपण असं म्हणूया एका मिनिटामध्ये किती पाणी फ्लो होतं ह्या पाईप मधून. तर थोडस वर्डची अरेंजमेंट करा तुम्ही. विच मस्ट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पाईप. आणि हा पाईप सिलेंड्रिकल आहे, एका मिनिटामध्ये किती पाणी त्याच्यामध्ये मावणार आहे हे आपण काढतोय. व्हॉल्यूम ऑफ पाईप आपण काढणार आहोत, म्हणजे त्या पाण्याचा त्या पाईप मध्ये एका मिनिटाला किती पाणी बसतं याचा व्हॉल्यूम आपण काढतोय. आता हा पाईप सिलेंड्रिकल आहे तर सिलेंडरचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो आहे पाय आर स्क्वेअर, कॅपिटल आर गृहीत घेतलं आपण, आर स्क्वेअर एच. राईट, हे एच म्हणजे लेंथ आहे. ओके, सो हो पाय जशाच ठेवा, आर चा स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर. आणि एच, एच म्हणजेच काय आहे, हे एका मिनिटाला ते पाण्याचा फ्लो किती आहे जो आपण सेंटीमीटर मध्ये काढलेला आहे, विच इज 1000 सेंटीमीटर. राईट, सर आपण कॅल्क्युलेट केलं याला, तर एका मिनिटामध्ये पाणी जे पाण्याचा व्हॉल्यूम आहे त्या पाईप मधला तो काय येणार आहे, 1000 पाय क्युबिक सेंटीमीटर. याला आपण नंबर 1 देऊया. म्हणजेच एका मिनिटामध्ये त्या सिलेंड्रिकल पाईप मध्ये मावणारे जे पाणी आहे किंवा फ्लो होते पाणी. ओके, जर हाईट आपण किंवा हाईट ऑफ सिलेंडर म्हणजे लेंथ ऑफ सिलेंडर 1000 सेंटीमीटर जर मानली, तर 1000 बाय क्युबिक सेंटीमीटर एवढं पाणी मावते. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट आपल्याला इथे फाइंड करायची आहे, ती म्हणजे ज्या ज्या कोनिकल पार्ट साठी म्हणजे ज्या कोनिकल पार्ट मध्ये पाणी जाणार आहे त्याचा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करणं गरजेचं आहे. बघा इथे पुढे दिलेलं आहे, हाऊ मच टाइम विल इट टेक टू फिल अ कोनिकल वेसल ऑफ बेस डायमीटर 40 सेंटीमीटर अँड डेप्थ म्हणजे हाईट असेल त्याची. ओके, तो असा असेल, कोनिकल पार्ट असा असेल त्याचा. याच्यामध्ये त्याच रेटनं जर पाणी टाकलं आपण तर याला भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे. मग याच्या बेसचा जो डायमीटर आहे तो गिवन आहे 40 सेंटीमीटर. राईट, सो डी इज इक्वल टू आहे 40 सेंटीमीटर. म्हणजे ऑफकोर्स आर काय असणार आहे, 20 सेंटीमीटर. नंतर कन्वर्ट करूया, मी जस्ट समजण्यासाठी काढतो इथे. देन डेप्थ, त्याची खोली जी आहे नाही, खोली खोली म्हणजे डेप्थ. आणि आपल्यासाठी काय आहे, हाईट ऑफ द सिलेंडर विच इज 24 सेंटीमीटर गिवन. सगळ्या व्हॅल्यूज ह्या सेंटीमीटर मध्ये आहेत. आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर या कोनिकल वेसलचं व्हॉल्यूम काढूया आता. नाव व्हॉल्यूम ऑफ
कोनिकल वेसल इज इक्वल टू, आता कोनचा व्हॉल्यूम काय असतो, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता इथे एच म्हणजे काय, याची डेप्थ आहे हे लक्षात घ्या. खरं तर मला डिक्लेअर करावं लागेल होतं डी एवढा असेल. ओके, मी डिक्लेअर करतो. फॉर दी कोनिकल वेसल डी इज इक्वल टू बेसचा डायमीटर गिवन आहे 40 सेंटीमीटर. therefore आर इक्वल्स टू 20 सेंटीमीटर. डेप्थ जी आपल्यासाठी काय असणार आहे, हाईट असणार आहे, किंवा आपण त्याला h1 मानूया. राईट, कारण h वर पण घेतलेली आपण, विच इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. आणि ह्या गोष्टी गिवन आहेत. ऑलराईट, तर मग फॉर्म्युला आपण व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वेसल विच इज 1/3 पाय आर स्क्वेअर h1, कारण एक हाईट आपण त्या सिलेंड्रिकल पाईपला दिलेली ती एच आहे, आणि कोनिकल वेसल जे आहे त्याची हाईट जी आहे परपेंडिक्युलर आहे त्याला आपण h1 मानूया. इथे व्हॅल्यूज पुट करा. हे 1/3 जशाच तसं, पाय पण जशाच ठेवूया आपण. आर चा स्क्वेअर म्हणजेच काय, 20 चा स्क्वेअर विच इज 20 टाइम्स 20. आणि h1 म्हणजेच काय असेल, डेप्थ ऑफ द कोनिकल वेसल विच इज 24 सेंटीमीटर. 3 ने याला कॅन्सल करूया तर हे येईल 8, बिकॉज 8 इज अ 24. आणि मग हा जो व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वेसल येणार आहे तो किती येईल, 20 टाइम्स 20. ओके, 20 टाइम्स 20, होल्ड ऑन अ सेकंड. आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करूया, 2 2 ज 4, आणि 8 टाइम्स 4 जे होईल 32, आणि त्याच्यावरचे 2 झिरोज, आणि पाय जशाच तसा हा व्हॉल्यूम आहे, सो हा क्युबिक सेंटीमीटर मध्ये असणार आहे. तर याला देऊया आपण नंबर 2. आता समजून घ्या काय, तर ज्या सिलेंड्रिकल पाईपचा व्हॉल्यूम हा 100 पाय क्युबिक सेंटीमीटर आहे. ओके, एका मिनिटाला पाण्याचा व्हॉल्यूम फॉर 1 मिनिट एवढा आहे. तर मग एवढ्या व्हॉल्यूम साठी किती वेळ लागणार, राईट, हे आपल्याला फाइंड करायचं. तर मी ते सिम्पली शॉर्ट मध्ये लिहितो. हे पहा, एका मिनिटामध्ये जर त्या पाण्याच्या फ्लोन, आता फ्लो तर सारखाच आहे, तर त्या फ्लोनं, सेम फ्लोनं एका मिनिटामध्ये जर एवढं पाणी बसत असेल, 1000 पाय क्युबिक सेंटीमीटर, तर आपण कन्सिडर करूया की एक्स मिनिटामध्ये किती भरत असेल कोनिकल वेसलचा जो काही व्हॉल्यूम आहे तेवढा. आपल्याला हे काढायचं आहे ना, त्यासाठी आपण टाइम एक्स मानूया, किंवा टी मानला तरी चालेल. ओके, चला एक्स मानूया. तर एक्स मिनिटामध्ये हा पार्ट भरेल वेसलचा, कारण व्हॉल्यूम सारखाच, सॉरी व्हॉल्यूम डिफरंट आहे म्हणजे टाइम डिफरंट लागणार आहे, पण फ्लो ऑफ वॉटर सेमच आहे, त्याच्यामुळे टाइम डिफरंट लागणार आहे, पण हा रेशो सारखा येणार आहे, कारण हे डायरेक्ट व्हेरिएशनचा एक्झाम्पल आहे की 1 मिनिट मध्ये त्याच रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटरनी एवढा व्हॉल्यूम कम्प्लीट करतोय, म्हणजे एवढं वॉटर त्याच्यामध्ये भरलं जाते. तर मग जो काही कोनिकल वेसल आहे, जर त्याचा व्हॉल्यूम एवढा असेल तर किती वेळ लागेल, म्हणजे फ्लो ऑफ वॉटर सेम असल्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे ते बनतं डायरेक्ट प्रपोर्शनचं. ओके, किंवा डायरेक्ट व्हेरिएशनचं. आणि व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वेसल गिवन आहे, मी थोडं डायरेक्ट लिहितोय, 3200 पाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स म्हणजे काय आहे, त्या कोनिकल वेसलला याच वॉटर फ्लोच्या रेटने पाणी भरण्यास लागणारा वेळ आहे. एका मिनिटात तो एवढं पाणी भरतो तो वॉटर फ्लो, तर एक्स मिनिटामध्ये एवढं भरेल. ओके, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक्स टाइम्स हे होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, 3200 पाय अपॉन 1000 पाय. तर हे पाय पाय कॅन्सल होईल, 2 झिरो कॅन्सल, 2 झिरो कॅन्सल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे 32, सॉरी नॉट 100, हे 1000 आहे. ओके, म्हणजे 10 उरेल इथे, हे 32 अपॉन 10 म्हणजेच 3.2 मिनिट्स. आपण सगळं मिनिट्स मध्ये काढलेलं आहे. सो द रिक्वायर्ड टाइम टू fill the conical vessel is 3.2 minutes. आता ह्या मिनिट तुम्ही असं लिहू नका 3 minutes and 2 seconds. ओके, 2 seconds नाही, 3.2 minutes असेल ह्या, कारण टाइमचं जे काही कन्वर्जन आहे 60 सेकंडचा 1 मिनिट होतो, त्याच्यामुळे याला सेकंड म्हणता येणार नाही. जर त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, याला 60 न मल्टिप्लाय करावं लागेल. ऑलराईट, त्याच्यामुळे हे आन्सर जशाच तसं लिहा. मी इथे लिहितो आन्सर
Therefore, the required time to fill the conical vessel with the speed, with the rate of 10 meters per minute is 3.2 minutes. ऑलराईट, तर आपला आन्सर आहे 3.2 मिनिट्स. तर अशा प्रकारे आपण काही महत्वाचे प्रॉब्लेम्स आज पाहिलेले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याचा स्क्रीनशॉट घ्या. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी चांगली तयारी करा. माझ्याकडून तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर practice exam as well as board exam. Thanks for watching this video. Have a great time. Bye bye.